ठीक आहे. तर इतिहास किंवा सोशल सायन्स SST मधला जो पहिला विषय होता इतिहास आणि नागरिकशास्त्र, तो आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स, हे दोन्ही विषय आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण फक्त सिलेबस पाहतोय, आपण हे डिटेलमध्ये घेत नाहीये. आपण काय करतो, अगोदर सुरुवातीला सिलेबस सांगतो, त्या सिलेबसला अनुसरून आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये जे काही पोर्शन आहे ते घेत असतो, त्यावेळेस ते डिटेलमध्ये आपण सांगतो. आज आपण फक्त काय पाहणार आहोत, सिलेबस. काय पाहतोय आपण, सिलेबस. तर इतिहासाचा आणि नागरिकशास्त्राचा सिलेबस आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आज आता आपण काय पाहणार आहोत, जिओग्राफीचा सिलेबस पाहणार आहोत आणि त्याचबरोबर खाली इकॉनॉमिकचा एक सिलेबस पाहणार आहोत. आता हे सिलेबस म्हणजे काय आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला एक आयडिया येते की आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं सिलेबस वरती फोकस करतो. ज्यायोगे काय होतं, तुम्हाला एक वाट मिळते, गाईड होतं तुमच्या स्वतःला, आणि मग तुम्ही त्या कन्सेप्ट वरती फोकस करू शकता. म्हणून आपण थोडं सिलेबस हे इतरांपेक्षा थोडंसं वेगळं, डायरेक्ट आपण शिकवायला सुरुवात करण्यापेक्षा अगोदर सिलेबस काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे जिओग्राफीचा सिलेबस आज आता आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे, आवाज येतोय सगळ्यांना? स्क्रीन तर दिसत असेल, दिसते का? व्यवस्थित दिसते? हो सर. हो हो. ठीक आहे. तर बघा, जिओग्राफी अतिशय महत्वाचा सब्जेक्ट. जिओग्राफीमध्ये आपल्याकडे जर व्यवस्थित अभ्यास केला मी सांगितलेल्या पॅटर्ननुसार, तर तुम्हाला 28 मार्कापर्यंत मार्क मिळू शकतात. मी स्वतः 28 मार्क एका एक्झाम मध्ये पाडलेली आहेत. तर सोपं आहे. ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहिती असणं अपेक्षित आहे, आणि ज्या कन्सेप्ट एक्झामला येतातच अशा कन्सेप्टला जास्त आपण काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. तर बघा, आता 28 मार्कापर्यंत तुम्ही जिओग्राफीमध्ये जाऊ शकता. इतिहासाच्या तुलनेत जिओग्राफीचा जो सिलेबस असतो तो थोडा छोटा असतो, आणि जे तुमचं मार्किंग असतं ते म्हणजे स्कोर असतो, तो स्कोर तुमचा या जिओग्राफीमध्ये तुम्ही जास्त आणू शकता. समजा इतिहासाला, स्पेशली प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहासाला जर तुम्हाला थोडेसे कमी मार्क्स मिळत असतील, तर त्याची भरपाई तुम्ही इथं जिओग्राफीमध्ये करू शकता. ठीक आहे. तर जिओग्राफी स्पेशली आपण पाहणार आहे महाराष्ट्राचा भूगोल सुरुवातीला, आणि अर्थातच टीईटी साठी पाहणार आहोत. बघा, आता प्रश्न तुम्हाला नेहमी, तुम्ही एक्झाम याच्या अगोदर दिली असेल किंवा कुणाच तरी तुम्ही ऐकलेला असेल, वाचलेला असेल, तर महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती प्रश्न 100% असतात. याच्यामध्ये सुद्धा स्पेशली बघा, स्थान विस्तार, आणि याच्या पुढे अजून एक असते सीमा. स्थान विस्तार आणि सीमा ही कन्सेप्टच आहे. याच्यावरती एक प्रश्न 100% असतो. कशावरती? स्थान, विस्तार, सीमा. ठीक आहे. तर ह्या दोन कन्सेप्ट करायचे. सीमा ही जी कन्सेप्ट आहे ते सुद्धा आपण करणारच आहोत, इथं फक्त त्याचा उल्लेख नाहीये. तर बघा, महाराष्ट्राचा जो पश्चिम भागात आहे, भारताच्या पश्चिम भागात विस्तार झालेला आहे. अक्षांश विस्तार साधारणतः 15°40' ते 22° उत्तर अक्षावरती आहे. त्याचबरोबर रेखांशीय विस्तार जो आहे तो 72°36' ते 80°54' पूर्व त्याच्या दरम्यान आहे. अतिशय महत्वाचा भाग, लक्षात ठेवा, लिहून घ्या, पाठ करा. तुम्हाला एक्झाम मध्ये काय केलं जातं, तर ह्या 72च्या ऐवजी इथं 73 दिलं जातं, किंवा या 80च्या ऐवजी 84 दिलं जातं, किंवा इकडे या 15च्या ऐवजी 17 दिलं जातं. समजतंय? अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. थोडंसं हे टेक्निकल आहे, पण लक्षात ठेवलं तर तुम्ही यातला 1 मार्क तुम्हाला सहजासहजी मिळू शकतो. त्याच्यानंतर बघा, जे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे ते इथं दिलेलं आहे. एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. याच्यावर पण प्रश्न असतो. लोकसंख्या सुमारे 12 कोटी 11च्या जनगणनेनुसार आहे. आता भूगोल म्हटलं की आपल्याला सर्व घटकांचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक विभाग असतील, राजकीय विभाग असतील, प्रशासकीय विभाग असतील, लोकसंख्या असेल, त्याची घनता असेल, कमी कोणता, जास्त कोणता, समजतंय, सरासरी कुठे जास्त आहे, हे सगळं आपल्याला करावं लागेल. याच्यामध्ये
दुसरा जो पॉइंट आहे तो आहे भौगोलिक विभाग. याच्यामध्ये महाराष्ट्राचे साधारणतः मुख्य 3 नैसर्गिक विभाग केलेले आहेत. कोकण आहे, त्याच्यानंतर बघा आता कोकणामध्ये काय आहे स्पेशली, कोकणामध्ये काय आहे, पश्चिम किनारपट्टी आहे, अरुंद पण सुपीक जमीन आहे, तिथं किनारपट्टी अरुंद आहे. त्याच्यानंतर भात शेती आणि मत्स्य उद्योग तिथं प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं आहे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा त्याच्यात समावेश होतो. त्याच्यानंतर आहे मध्य महाराष्ट्र, गोदावरी आणि भीमा नदीची खोरे आहेत तिथं, त्याच्यावर पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ऊस, द्राक्ष, डाळिंब उत्पन्न होत आहे. याच्यामध्ये अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्हे येतात. त्याच्यानंतर महत्वाचा विभाग आहे आपला विदर्भ. विदर्भामध्ये म्हणजेच पूर्वेकडील भाग आहे तो महाराष्ट्राच्या, कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, कॉटन बेल्ट म्हटलं जातं, म्हणजे पट्टा. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूर संत्र्यासाठी ते प्रसिद्ध आहे. चंद्रपूरमध्ये कोळशाच्या खाणी आहेत. ते फक्त थोडक्यात आहे, सिलेबस आहे, हे डिटेल नाहीये. त्याच्यामुळं कन्सेप्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहेत, मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, आणि कोणत्यावरती प्रश्न येऊ शकतो ते इथं आपण पाहतो. त्याच्यानंतर बघा पर्वतरांगा, याच्यावर पण प्रश्न असतो. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, सह्याद्रीलाच काय म्हटलं जातं, पश्चिम घाट म्हटलं जातं. कोकण व दख्खन पठार आहे. त्याच्यानंतर महत्वाच्या खिंडी आहेत, एक आहेत थळघाट, बोरघाट, नाणेघाट. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की घाट याच्यावरती आपल्याला 1 मार्क विचारला जातो. तर आपण सगळे घाट व्यवस्थित करायचे की या महामार्गावरती कोणता घाट आहे असं विचारलं जातं. तर आपल्याला जे काही 5-6 महत्वाचे घाट आहेत ते लक्षात असायला पाहिजे. त्यापैकी 3 इथं ऑलरेडी दिलेले आहेत. इतरही 4-5 जे आहेत ते आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिस्टमध्ये ते असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग, बघा सातपुडा पर्वतरांग आहे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला. त्याच्यानंतर माहूर, अजंठा, बालाघाट रांगा आहेत मध्य महाराष्ट्रामध्ये, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे नद्या. तर आता नद्यामध्ये आपल्याला गोदावरी नदी अतिशय महत्वाची आहे, याच्यावरती प्रश्न असतो. स्पेशली तिला महाराष्ट्राची गंगा म्हटलं जातं, माहिती असावं. त्याच्यानंतर कृष्णा ही दुसरी नदी आहे महत्वाची, दक्षिण भारतातील महत्वाची नदी आहे, उगम महाबळेश्वर. त्याच्यानंतर भीमा नदी आहे. भीमा नदी पुणे जिल्ह्यात तिचा उगम आहे. तापी आहे, उत्तरेकडून वाहणारी एकमेव नदी. अपवाद आहे, लक्षात ठेवायचं, 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. तापी उत्तरेकडून वाहणारी नदी आहे. त्याच्यानंतर हे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला त्या सगळ्या नद्या मिळतात, नद्या मुख्यतः. त्याच्यानंतर आहे महत्वाचं म्हणजे हवामान. आता हवामानावरती सुद्धा एक प्रश्न आपल्याला अपेक्षित असतो. तर उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे. त्याच्यानंतर जो नैऋत्य मान्सून आहे पावसाळा, तो जून ते सप्टेंबर असतो, म्हणजे आता सध्या चालू आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबर ते मे कोरडा ऋतू असतो. त्याच्यानंतर कोकणात जास्त पाऊस, विदर्भात कमी पाऊस असतो जनरली. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जमीन किंवा माती. तर जमिनीचे प्रकार थोडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. काळी जमीन, काळी माती कुठं आहे, मराठवाडा विदर्भामध्ये आहे. स्पेशली कापूस या पिकासाठी ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर लाल माती, कोकण आणि पूर्व महाराष्ट्र लाल माती आहे. जलोढ माती म्हणजे जलयुक्त नद्यांच्या खोऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पिवळी माती आहे, कमी सुपीक असते. हे काही त्या मातीचे किंवा जमिनीचे थोडेसे वैशिष्ट्य दिलेले आहेत. त्याच्यानंतर शेती. आता बघा शेती, तर शेतीवरती आपल्याला प्रश्न येतो. स्पेशली खरीप पिके कोणकोणती आहेत, भात आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे आणि
कापूस आहे. ही खरीप पिके आहेत. रब्बी पिकावरती मागच्या वेळेस क्वेश्चन आलेला होता. कशावरती आला होता? रब्बी पिकावरती. गहू आलं होतं, त्याच्यामध्ये गहू आणि हरभरा दोन्ही आलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रोख पिके म्हणजेच नगदी पिके, कॅश क्रॉप्स म्हणतात त्याला. ऊस आहे पुणे सोलापूर, कापूस विदर्भामध्ये, द्राक्ष नाशिक, संत्री नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्योग आपल्याला पाहिजेत महाराष्ट्रातील. साखर उद्योग सगळ्यात पुढे आहे महाराष्ट्र, माहिती आहे आपल्याला. पश्चिम महाराष्ट्रात जास्त त्याचं लोकेशन आहे. त्याच्यानंतर कापड उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे, ऑटोमोबाईलसाठी पुणे आहे, औषध निर्मिती व IT हे पुणे आणि मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर कोळसा उद्योग चंद्रपूरमध्ये आहे, कोळसा उद्योग चंद्रपूरमध्ये आहे. तर हे प्रकरण आपल्याला करायचे आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या बघा, आता लोकसंख्यावरती प्रश्न येतो. याचा प्रश्न 100% येतो लोकसंख्येवरती बरं का. तर याच्यामध्ये तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र आहे भारतामध्ये. तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि राजधानी पण आहे. त्याच्यानंतर नागपूर ही हिवाळी राजधानी आहे. पुणे शिक्षणाचे ऑक्सफर्ड म्हणजे माहेर घर आहे आपण म्हणतो. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे पर्यटन व विशेषता. काय आहे? पर्यटन व विशेषता. बघा, अजिंठा वेरूळ लेण्या जगप्रसिद्ध आहेत आणि त्याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. रायगड, प्रतापगड, सिंहगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत. त्याच्यानंतर शिर्डी, पंढरपूर धार्मिक स्थळं आहेत. कोकणातील समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत बरेचसे. बघा, आता महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात आपल्याला थोडक्यात काय लक्षात ठेवायचं ते दिलं इथं. थोडक्यात काय आपल्याला अभ्यास करायचा किंवा काय लक्षात घ्यायचं, तर एक बघा भौगोलिक विभाग महत्वाचं. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला अभ्यास करायचा आहे नद्या. तिसरा महत्वाचा घटक आहे हवामान. चौथा आहे शेती उद्योग. त्याच्यानंतर पाचवा आहे पर्यटन व संस्कृती. याच्यामध्ये स्पेशली किल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे याच्यावरती फोकस करायचं आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर भारताचा भूगोल. आता हे झालं महाराष्ट्राचा भूगोलाच्या बाबतीत. आता आपण पाहणार आहे भारताच्या भूगोलातला आपल्याला कुठला सिलेबस आहे आणि त्यातला आपल्याला काय करावं लागणार आहे निश्चितपणे. तर भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला पुन्हा तेच स्थान, विस्तार, सीमा करावं लागणार आहे. भारत दक्षिण आशियामध्ये येतो. उत्तरेला हिमालय आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. बघा, अक्षांश विस्तार आहे 8°4' ते 37°6' उत्तर अक्षांशावरती, आणि रेखांश विस्तार आहे 68°7' ते 97°25' पूर्व. तर याच्यामध्ये सुद्धा मी मागे सांगितल्याप्रमाणे ह्या 97चं कधीतरी 92 केलेलं असेल किंवा काहीतरी 8चं 2, 4चं 2 अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुमचं पक्क लक्षात पाहिजे. असे बरेच प्रश्न आलेले आहेत, परंतु ते आपल्याला परफेक्ट माहित नसल्यामुळे आपला प्रश्न जातो. तर ह्याच्यावर पण प्रश्न येतो बघा जनरली. कशावरती? उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 32 ते 14. तर पूर्व पश्चिम रुंदी 29 ते 33. याच्यावर प्रश्न येतो. दिसत नाही का पलीकडचं थोडं? हा, हा, सगळ्यांना दिसत असेल. आता स्क्रीन दिसतंय का व्यवस्थित? बघा. हो सर, दिसतोय. हा, तर भारताचा भौगोलिक विस्तार अर्थात क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचे ते अंक. जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. बघा, भौगोलिक विभागामध्ये आपल्याला जनरली स्थलरूप 5 मुख्य विभाग त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगा आहे, उत्तर भारतात आहे, स्पेशली जगातील सर्वात उंच या रांगा आहेत. 3 पट्टे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिमालयामध्ये, हिमाद्री, हिमाचल, शिवालिक. याचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, महत्वाचा आहे सिक्वेन्स. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आहे गंगेचे मैदान, सुपीक, भात आणि गहू शेतीसाठी उपयोगी आहे. दख्खनचं पठार
खनिज संपन्नता आहे त्याच्यामध्ये, काळी माती भरपूर आहे, त्यामुळे ते भरपूर पिकासंदर्भात महत्वाची भूमिका आहे त्याची दख्खनच्या पठाराची. त्याच्यानंतर आहे किनारी मैदान, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, ते पण लक्षात ठेवायचे आपल्याला. बघा बेटे आहेत, बेटे आहेत. स्क्रीन दिसत नाही का व्यवस्थित? दिसतोय. हा, तर नद्या बेटेमध्ये स्पेशली आपल्याला अंदमान निकोबार हे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत आणि लक्षद्वीप अरबी समुद्रामध्ये आहे थोडक्यात. त्याच्यानंतर नद्यामध्ये हिमालयन नद्या गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा. आता दक्षिणेच्या नद्या त्याच्यामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी या महत्वाच्या आहेत. त्याचा थोडक्यात आपल्याला नद्या उपनद्या माहित असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर गंगा नदी भारतातील ती जीवनवाहिनी आहे भारताची असं म्हटलं जातं, ते लक्षात ठेवायचं. गोदावरीला दक्षिणेची गंगा म्हणतात, हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर महत्वाचा जो भाग आहे तो हवामानावरती प्रश्न असतो भारताच्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला भारतात उष्णकटिबंधीय मान्सून हवामान व कोणत्या प्रकारचं हवामान आहे असे एक प्रश्न उत्तर येतं अपेक्षित आहे. 3 प्रमुख ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ते आपण पाहू. मान्सून पाऊस जून सप्टेंबर नैऋत्य मान्सून पासून मिळतो, याच्यावर पण प्रश्न येतो. आणि ऑक्टोबर डिसेंबर म्हणजे परतीचा पाऊस, तो आपल्याला ईशान्य मान्सून म्हणून ओळखला जातो. हे दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. पश्चिम घाट महत्वाचा आहे, आसाम सर्वाधिक पाऊस पडतो इथं, राजस्थानात सर्वात कमी पाऊस पडतो. आता प्रत्येक गोष्टीचा आपण हे नंतर घेणारच आहे. माती म्हणजेच पुन्हा मृदा, मृदेचे प्रकार, मृदा किंवा मृदेचे प्रकार. ठीक आहे. आता याच्यामध्ये काळी मृदा कापसासाठी महत्वाचे आहे, जलोढ मृदा भात आणि गहू. त्याच्यानंतर लाल माती लोखंडयुक्त असते, त्याच्यात डाळी पिकवल्या जातात. त्याच्यानंतर लॅटराइट माती, लॅटराइट चहा आणि कॉफी. शब्द लक्षात ठेवायचे हे, लॅटराइट माती, चहा आणि कॉफी. त्याच्यानंतर वाळू मिश्रित माती राजस्थान मध्ये जास्त आढळते आपल्याला. शेती हे प्रकरण आपल्याला पाहावं लागणार आहे. अर्थातच भारत हा शेती प्रधान देश आहे. खरीप पिके कोणकोणती आहेत पाठच करून ठेवा. भात आहे, मका आहे, ज्वारी आहे, कापूस आहे. त्याच्यानंतर रब्बी पिके कोणती आहेत? गहू, हरभरा, मोहरी. जायड पिके म्हणजे भाजीपाला आणि कलिंगड, उन्हाळ्यातील पिके म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर रोख म्हणजे नगदी पिके, मगाशी सांगितल्याप्रमाणे नगदी पिके कॅश क्रॉप्स, ऊस आहे, चहा आहे, कॉफी, कापूस आणि ज्यूट. त्याचबरोबर भारतातले उद्योग कोणकोणते आहेत त्याच्यावर काय प्रश्न येतात बघा. उद्योगामध्ये लोखंड म्हणजेच इस्पात, जमशेदपूर, भिलाई इथं त्याचा उद्योग आहे. त्याच्यानंतर कापड उद्योग मुंबई सगळ्यात फेमस आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये आयटी मध्ये बेंगळुरू फेमस आहे. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल पुणे आहे, चेन्नई आहे. पेट्रोकेमिकल्स वरती प्रश्न येऊ शकतो, गुजरात आणि मुंबई. ठीक आहे. लोकसंख्येवरती एक प्रश्न येणार आहे असं मी मगाच सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती प्रश्न येऊ शकतो त्याच पद्धतीनं भारताच्या लोकसंख्येवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्याकडे आहे, आता ती पहिल्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. थोडस अपडेट ठेवा. चीन आपल्या नंतर गेलेला आहे आता. घनता बिहारमध्ये जास्त आहे, त्यात काय बदल नाहीये. साक्षरता केरळमध्ये जास्त आहे. लैंगिक गुणोत्तर केरळमध्ये चांगला आहे, तर हरियाणामध्ये सगळ्यात कमी आहे. आवाज येतोय माझ्या? हो सर. हा. त्याच्यानंतर बघा मुंबई, दिल्ली, कोलकाता महानगरे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत त्या. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नैसर्गिक साधन संपत्ती व पर्यावरण. याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? खनिजे, कोळसा हे आहे झारखंडमध्ये, लोखंड ओडिसा, बॉक्साईट महाराष्ट्र, वनसंपत्ती मध्य भारत ईशान्य भारतामध्ये जास्त आहे,
पर्यावरणाच्या काही समस्या आपण अभ्यासणार आहोत, काही कायदे आहेत त्याचे ते आपण करणार आहे. संवर्धनाचे कायदे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. वन्यजीव संवर्धन असेल, प्राणीजीव संवर्धन असेल किंवा इतर जे कोणते असतील ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा, ठीक आहे, महत्वाची वैशिष्ट्ये भारताची स्पेशली काय आहे? नंबर 1, उपखंड म्हणतात. भारताला काय म्हणतात? भारतीय उपखंड म्हणतात, माहिती आहे. सर्वात मोठा लोकशाही देश आहे आपला भारतातील, जगातील. त्याच्यानंतर विविधतेमध्ये अग्रेसर असलेला देश आहे आपला. आपल्याकडे विविध कशा संदर्भात आहे? भाषा आहे, धर्म आहे, संस्कृती आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, जैविक विविधता किंवा एकात्मता. जनरली आपण त्याला काय म्हणतो? वैविध्यामध्ये एकता. तर ते आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर थोडक्यात आपल्याला भूगोलाचं, स्पेशली भारताच्या भूगोलाचं आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून? नंबर 1, स्थान विस्तार. याच्या पुढे सीमा लिहायचं राहिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 आहे स्थलरचना, म्हणजे प्राकृतिक रचना. स्थलरचना म्हणजेच काय? प्राकृतिक रचना, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे नद्या. 4 नंबर आहे हवामान आणि मान्सूनची स्थिती. 5 नंबर आहे माती म्हणजेच मृदा व शेती. आणि 6 नंबर आहे उद्योग, विविध उद्योग. तर याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर लोकसंख्येवरती इथं पुन्हा अजून प्रश्न येऊ शकतो लोकसंख्येचा, साधन संपत्ती व पर्यावरणामध्ये जगाचा भूगोल. आता हे झालं भारताचा भूगोलापर्यंत. आता आपण आलेलो आहे जगाचा भूगोल. कशाचा भूगोल? जगाचा भूगोल. आता जगाच्या भूगोलामध्ये 1 मार्क तुम्हाला 100% विचारला जाणार आहे, पृथ्वी व सौरमाला. 1 मार्क विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यातले कुठले मुद्दे आपण लक्षात ठेवणार आहे? तर बघा, सूर्य केंद्रबिंदू आहे कशाचा? सौरमालेचा. त्याच्यानंतर ग्रह, 8 ग्रह आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, अरुण, वरुण. लक्षात ठेवायचं, पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर पृथ्वी जिथं जीवनमान शक्य आहे असा ग्रह आहे, एकमेव ग्रह आहे. त्याच्यानंतर चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. कोणाचा? पृथ्वीचा. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, असा एक प्रश्न आलेला आहे टीईटी मध्ये पूर्वी. काय आलेला आहे? पृथ्वीवरील जीवन का शक्य आहे? तर त्याचे कारण काय आहे? हवा आहे, पाणी आहे आणि योग्य तापमान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पृथ्वीची रचना, याच्यावरती पण प्रश्न येतो बरं का. आवाज येतोय का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? आवाज येत आहे? स्क्रीन दिसत आहे? हो हो. ठीक आहे. तर 3 थर आहेत आपल्याला, 3 भाग आहेत आपल्याला माहित आहे. भूपटल, मॅन्टल हे रचना आणि केंद्रक म्हणजे कोर, गाभा. तर याच्यामध्ये भूकंप आपण प्रामुख्याने अभ्यासायचा आहे, ज्वालामुखी अभ्यासायचे आहेत. तर हे कशामुळे होतं? तर प्लेट टेक्टॉनिक यांच्या हालचालीमुळे ते होतं. उदाहरणार्थ 15चा नेपाळचा भूकंप या ठिकाणी दिलेला आहे. स्थलरूपे म्हणजे लँडफॉर्म्स. बघा, त्याच्यामध्ये काय आहे? पर्वत महत्वाचं, पठारे आणि मैदान. पर्वत, पठारे आणि मैदान. पर्वतामध्ये काय? हिमालय, एव्हरेस्ट, उंची 88 मीटर म्हणजे 8848 मीटर. त्याच्यानंतर ऍडिस पर्वत आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे तो. पठारे, दख्खनचं पठार आहे भारतामध्ये. तिबेट पठार जगातील सर्वात उंच पठार आहे. मैदान, गंगेचं मैदान आहे भारतामध्ये. अमेझॉनचं मैदान दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. समजतंय? जगातील सगळ्यात उंच पठार कोणते? तिबेटचं पठार हे त्याचं उत्तर आहे. मला ते एखादा प्रश्न माहिती असावा म्हणून दिलेला आहे त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे महासागर व समुद्र. पृथ्वीचा 71% भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. 4 प्रमुख महासागर आपल्याला माहित असतील. प्रशांत आहे, अटलांटिक आहे, हिंदी आहे आणि
आर्क्टिक आहे. त्याच्यानंतर प्रशांत महासागर हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर मृत समुद्र, त्यालाच डेड सी म्हणतात, सर्वाधिक खारट आहे, क्षारता. त्याच्यावर पण प्रश्न येतो, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर आहे जगातील नद्या. जसं महाराष्ट्रातील नद्या, भारतातील नद्या, तसंच इथं जगातील नद्या पाहणं आपल्याला अपेक्षित आहे. तर जगातील नद्यामध्ये आपण नाईल उल्लेख अगोदर केला पाहिजे, कारण ती जगातील सगळ्यात लांब नदी आहे. अमेझॉनचं खोरं जे आहे, दक्षिण अमेरिकेमधील नदी, सर्वाधिक पाणी वाहून नेणारी ती नदी आहे. मिसिसिप्पी, मिसुरी उत्तर अमेरिकेतील महत्वाची नदी आहे. यांचे चीन मधली महत्वाची नदी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आपला टॉपिक असणार आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, तो असणार आहे, हे काय तुम्हाला माहितीच आहे, नाही तर हवामान व प्रदेश. बघा आता, हवामान व प्रदेश, याच्यामध्ये हवामान घटक, तापमान, पर्जन्य आणि वारे, तीन महत्वाचे घटक आहेत हवामानाशी निगडीत. पृथ्वीवर हवामान विभाग, उष्णकटिबंधीय, जंगल, अमेझॉन, कांगो. त्याच्यानंतर आहे वाळवंटी, सहारा, थार, गवताळ, प्रेरी, स्टेप्स, रशिया. ह्याच्यात पण प्रश्न आहे आपल्याला. जे आपले गवताळ प्रदेश आहेत, डाऊन्स, स्टेप्स, प्रेरी, हे कुठं आढळतात, त्याचं जरी आपण एक 5 ते 6 किंवा 7-8 जोड्या आहेत त्या जरी आपण लक्षात ठेवल्या तरी इथं 1 मार्क 100% येतो. एस्किमो, इग्लू, ते इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु डिटेलमध्ये. त्याच्यानंतर समशीतोष्ण हवामान आहे युरोपमध्ये. ध्रुवीय हवामान आहे अंटार्क्टिका, आपल्याला माहित आहे. माती म्हणजेच मृदा आणि वनस्पती, मातीचे प्रमुख प्रकार म्हणजेच मृदेचे प्रमुख प्रकार आहेत तिथं. ठीक आहे, तर जंगल, माती, वाळवंट आणि गवताळ. ठीक आहे, ठीक आहे, फार महत्वाचं नाही, आपण ते ऑलरेडी अगोदर पाहिलेलं आहे. वनस्पती, वनस्पतीचे प्रकार उष्ण कटिबंधीय, रेन फॉरेस्ट, वाळवंटी, कॅक्टस, टुंड्रा प्रदेशातील शैवाल, हे बघायचे आपल्याला. त्याच्यानंतर भारतातील शेती व पिके, जगातील शेती व पिके, स्पेशली भात शेती कुठे आढळते, आशियामध्ये. गहू युरोप, त्याचबरोबर उत्तर अमेरिका. मका अमेरिका. ऊस नंबर लागतो पहिला ब्राझीलचा, त्यानंतर आपण आहोत. थोडक्यात पण महत्वाचं लक्षात ठेवायचं. कॉफी, प्रश्न येतो बघा, कॉफी ब्राझील अगोदर, त्याच्यानंतर कोलंबिया. चहा भारत फर्स्ट, चायना सेकंड. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे उद्योग व संसाधने. कोळसा चीन, भारत, अमेरिका. पेट्रोलियम सौदी अरेबिया आणि इराण, इराक. 3 नावच महत्वाचे आहेत त्याच्यात. लोखंड ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत. त्याच्यानंतर आहे IT उद्योग, सिलिकॉन व्हॅली, लक्षात ठेवायचं ते. त्याच्यानंतर 10वा आहे लोकसंख्या व देश. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश, भारत 1, चायना 2. सर्वात मोठे क्षेत्रफळ कुठलं आहे, रशिया. सर्वात लहान देश कोणता आहे, व्हॅटिकन सिटी. दिसत आहे का सगळ्यांना? मी ज्यावेळेस इकडं मार्किंग करतो त्यावेळेस दिसतं का? हो हो. त्याच्यानंतर बघा शहरे आपण लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या नदीच्या काठी कोणतं शहर आहे, कोणत्या शहराची संख्या जास्त आहे, लक्षात ठेवायचं. आपण टोकियो, जपान, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं ते महानगर आहे. थोडक्यात बघा, जगाच्या भूगोलामध्ये काय, पृथ्वी व सौरमाला. त्याच्यानंतर स्थलरूपे म्हणजे भूखंड रचना. त्याच्यानंतर महासागर, नद्या, हवामान प्रदेश, माती म्हणजे मृदा, वनस्पती, शेती, उद्योग आणि लोकसंख्या, देश. हे मुद्दे आपल्याला जनरली लक्षात ठेवायचे आहेत. तर हे झालं जिओग्राफीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला अर्थशास्त्र सुद्धा अभ्यास करायचा आहे. म्हणजे अर्थशास्त्राचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 भागामध्ये आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. बघा आता, इथं सुद्धा काही मार्क्स येतात अर्थशास्त्रामधले, तर आपण अर्थशास्त्राचा सुद्धा थोडा अभ्यास करणार आहोत.
फक्त आपण जॉग्राफी म्हटलं तर जॉग्राफी मधून सर्व क्वेश्चन येतीलच असं नाही. जॉग्राफी मधून सगळे क्वेश्चन येतीलच असं नाही. तर आपल्याला अर्थशास्त्र, जसं आपण इतिहासाच्या बाबतीत नागरिकशास्त्राचा अभ्यास केला, तसंच आपल्याला अर्थशास्त्राच्या बाबतीत काय करायचंय, म्हणजे जॉग्राफीच्या बाबतीत काय करायचं, तर अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास ठेवायचा आहे. तर आपल्याला इथं जॉग्राफीमध्ये साधारणतः 28 मार्क मिळू शकतात. जर आपण अर्थशास्त्राचा अभ्यास नाही केला तर इथले जे 4-5 मार्क विचारले जाणार आहेत ते कमी होणार आहेत लगेच. म्हणजे तुमची जी मार्क आहेत ते साधारणतः 22 किंवा 20 अशी होऊ शकतात. त्याच्यामुळं अर्थशास्त्राचा आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास ठेवायचाच. ठीक आहे. बघू आता आपण अर्थशास्त्राची ओळख भाग 1. तर याच्यामध्ये ठीक आहे. तर मर्यादित अर्थशास्त्र काय आहे? मर्यादित साधनांचा वापर करून अमर्यादित गरजा भागवण्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. अशी एक व्याख्या दिलेली आहे, प्रमाण व्याख्या आहे ती. आणि याच्यामध्ये साधारणतः उत्पादन, वितरण आणि उपभोग आणि बचत या मुख्य क्रिया असतात. साधन संपत्तीचे जे प्रकार आहेत, साधन संपत्तीचे प्रकार, त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, जमीन, पाणी, खनिजे, मानवी साधन संपत्ती, कामगार, कौशल्य, भौतिक साधन संपत्ती, यंत्र सामग्री आणि इमारत. त्याच्यानंतर भांडवल आहे महत्वाचं. त्याच्यानंतर आपलं उत्पादन, अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून काही अभ्यास आहे. तर हे घटक आहेत जमीन, श्रम, प्राथमिक. आता बघा, एक प्रश्न तुम्हाला इथे येतो, तुम्हाला जो टीईटी मध्ये येणारा एक प्रश्न आहे, तो प्रश्न सांगतो मी तुम्हाला. इथून येतो, कुठून? क्षेत्रे, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक क्षेत्र. चतुर्थक सुद्धा आहे, सेवा क्षेत्र. तर ते एक आपल्या लक्षात ठेवायचं आहे. तृतीयक आणि चतुर्थ स्पेशली लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, परंतु तोच डिफरन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. तर प्राथमिक मध्ये आपल्याला काय, शेती आहे. द्वितीयक मध्ये उद्योग आहे. बँकिंग आणि वाहतूक तृतीयक मध्ये आहे. आणि शिक्षक वगैरे असेल तर ते कशात आहे, चतुर्थक मध्ये आहे. शिक्षक, प्राध्यापक, वकील हे चतुर्थक मध्ये येतं. प्रश्न इथून येतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा, बाजारपेठ आणि व्यापार, याच्यामध्ये काय, बाजार, खरेदी विक्रीचे ठिकाण, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजार, परकीय व्यापार, आयात निर्यात धोरणाविषयी एखादा प्रश्न आला तर, म्हणजे बेसिक वरती, जास्त काय याच्यात डीप मध्ये प्रश्न येणार नाही. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयावरती बेसिक क्वेश्चन येईल. फार अवघड, क्लिष्ट असा प्रश्न येणार नाही. बघा, त्याच्यानंतर मागणी, पुरवठा, वस्तूचे भाव, कांद्याचा पुरवठा कमी, भाव वाढ, हे माहितीच आपल्याला, मागणी आणि पुरवठा सिद्धांत. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे आपला, म्हणजे टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रश्न येतो, तो म्हणजे ग्राहक व संरक्षण, म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा इथं येतो, कंझ्युमर ऍक्ट. त्याच्यामध्ये ग्राहकाचा अधिकार आहे. काय आहे ग्राहकाचा अधिकार? दर्जेदार वस्तू, योग्य किंमत आणि माहिती व्यवस्थित मिळणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. त्यालाच ग्राहक संरक्षण कायदा म्हटलेला आहे. याच्यावरती प्रश्न असतो. तर पार्ट 2 अर्थशास्त्रामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर जनरली भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे, कृषी प्रधान आहे. याच्यावरती पण बेसिक क्वेश्चन असतो. भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, कृषी प्रधान आहे. शेती हा भारताचा कणा आहे, त्या पद्धतीने. प्राथमिक क्षेत्रे शेती आहे, द्वितीय उद्योग आहे, तृतीय सेवा क्षेत्र आहे. त्याच्यानंतर जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, याचा फुल फॉर्म विचारण्याची शक्यता असते, किंवा देशातील एकूण उत्पादने. त्याच्यानंतर आहे लोकसंख्या व मानवी साधन संपत्ती. लोकसंख्या, मानवी साधन संपत्ती. तर लोकसंख्या म्हणजेच काय, संसाधनाचं प्लस ओझे. त्याच्यानंतर आहे मानवी साधन संपत्तीमध्ये काय आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, कौशल्यावर आधारित विविध कौशल्य आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रोजगारावरती प्रश्न येतो.
रोजगारामध्ये काय आहे, स्वरोजगार आणि पररोजगार, म्हणजे स्वतःचा आणि दुसरीकडे जाऊन केलेला रोजगार. याच्यामध्ये बेरोजगारीचे प्रकार आहेत, ते मागच्या वेळेस याच्यावर प्रश्न आला होता. बेरोजगारीचे प्रकार याच्यामध्ये खुली बेरोजगारी, दडपलेली बेरोजगारी आणि मोसमी बेरोजगारी. ठीक आहे. त्याच्यानंतर दिल्लीच आहे, शेती ऋतूनुसार मोसमी रोजगारी असते. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नावरती एक प्रश्न येण्याची शक्यता असते. राष्ट्रीय उत्पन्न, तर एका वर्षात देशातील सर्व वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं. प्रति व्यक्ती उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या, हे सूत्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जागतिकीकरण व उदारीकरण. इथं मध्ये आपल्याला जागतिकीकरण, उदारीकरण याच्यामध्ये आपल्याला खाऊजा लक्षात ठेवायचा आहे. खाजगीकरण, त्याच्यानंतर उदारीकरण आणि जागतिकीकरण. तर खाऊजावरती शब्द म्हणजे प्रश्न येत असतो, लक्षात ठेवायचा, आपण त्याचा अभ्यास करायचा आहे थोडासा. अर्थव्यवस्था, जागतिकीकरण बघा दिलेलं आहे. जागतिकीकरण म्हणजे काय आहे, अर्थव्यवस्था जगभराशी जोडणे म्हणजे जागतिकीकरण, थोडक्यात दिलेलंच आहे. भारतात 1991 साल अतिशय महत्वाचा आहे. भारताच्या आर्थिक सुधारणांच्या संदर्भात 1991 नंतर उदारीकरण सुरुवात झाली आणि खाजगीकरण, जागतिकीकरणाचं जी ELP ची पॉलिसी आहे, आता मी जे सांगितलं तुम्हाला तर या पॉलिसीला सुरुवात झालेली आहे 1991 मध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला ते पण. ते फायदे काय आहेत, गुंतवणूक होते, रोजगार मिळतो. तोटे काय आहेत, स्थानिक उद्योगांना स्पर्धा करावी लागते, ते आहे. त्याच्यानंतर बँकिंग व वित्तीय संस्थांवरती प्रश्न असतो आपल्याला. रिझर्व्ह बँकेवरती प्रश्न असतो एखादा, त्याची स्थापना किंवा इतर ज्या बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका, त्याच्यावरती प्रश्न असतो. दिलेला इथं बँका, ठेवी घेणे, कर्ज देणे. RBI चलन जारी करणारी अतिशय महत्वाची ही बँक आहे. अर्थव्यवस्थेचं नियमन करणारी सगळ्यात मोठी बँक आपल्याकडे RBI आहे. त्याच्यावर येतो. सहकारी बँका स्पेशली ग्रामीण भागासाठी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पर्यावरण विकास, याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर याच्यावर तुम्हाला एक प्रश्न येतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याला काय म्हणायचं, संसाधनाचा योग्य वापर, पुढील पिढ्यांसाठी संवर्धन म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याच्यावरती एक प्रश्न 100% असतो, आपल्याला व्यवस्थित करायचा आणि इथला मार्क घ्यायचा. प्रदूषण नियंत्रण, काही कायदे असतील लक्षात ठेवायचे. पर्यावरणाचे जाणीव, याच्यामध्ये काही परिषदा वगैरे असतील, त्यातून आपल्याला प्रश्न येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती प्रश्न येतात. आता TET साठी महत्वाचे मुद्दे काय, उत्पादनाचे घटक, हे काय जास्त महत्वाचं नाही बघा, हे महत्वाचं आहे, हे तुम्ही करायचंच आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक हे तुम्ही क्षेत्रे करायचीच आहेत. त्याच्यानंतर GDP व्यवस्थित करायचं, नॅशनल इन्कम व्यवस्थित करायचं, पर कॅपिटा इन्कम, प्रति व्यक्ती इन्कम काय आहे ते करायचं. रोजगार, बेरोजगारीचं जे महत्वाची कारण आहेत आणि त्याचे जे प्रकार आहेत ते करायचे, त्यावरती प्रश्न असतो. त्याच्यानंतर ग्राहक अधिकार संरक्षण म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा व्यवस्थित करायचा आहे. बँकिंग मध्ये RBI महत्वाचं आहे, त्याच्याविषयी सगळी माहिती आपल्याला घ्यायची आहे. जागतिकीकरण म्हणजे काय, तर आपला जो व्यापार आहे तो जागतिक स्तरावरती नेणे, ते आहे. शाश्वत विकास अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर याच्यावरती सुद्धा एक प्रश्न येणार आहे. म्हणजे अर्थशास्त्रातले जे काही 4-5 प्रश्न येणार आहेत त्यापैकी साधारणतः 2 ते 3 प्रश्न या बोर्डवरती, आता मी ज्याला गोल केलेला आहे, चौकोन केलेला आहे, अशा कन्सेप्ट वरती तुम्हाला आलेले दिसते. त्याच कन्सेप्ट आपल्याला काय करायचे, रीड करायचे, त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने हे जे आहे ते आपण घेतलेलं आहे. आता बरीचशी माहिती आपली याच्यावरनं हे आपण घेतली.
आणि प्रत्येक तुम्ही हे पुन्हा पुन्हा जरी तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं तरी तुम्हाला एक अभ्यासाची दिशा मिळेल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास सुरुवात करायची आहे किंवा ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी त्या त्या विषयावरती फोकस करायचा आहे आणि जास्तीत जास्त इथं जिओग्राफीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला किती मार्काच्या तयारीसाठी अभ्यास करायचा आहे जिओग्राफीचा? किती मार्काच्या तयारीसाठी? 28. 28 मार्क जिओग्राफीमध्ये मिळायला पाहिजेत. समजतंय सगळ्यांना काय चालू आहे, काय करायचं आहे? कुणाचा काय प्रश्न आहे का आता मला सांगा. आता काय नाही. तर जनरली आपण एकच लक्षात ठेवायचं आहे की इतिहास आणि जिओग्राफी, काय सांगतोय मी? इतिहास. इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये आपल्याला दोन्ही मिळून, काय मिळून? हे दोन्ही मिळून इतिहास आणि जिओग्राफी दोन्ही मिळून आपल्याला ही रेंज पकडायची आहे. काय रेंज आहे ही? 45. राईट. आणि सांगितलेल्या सगळ्या पॉइंट नुसार, मार्गदर्शनानुसार तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला एवढे मार्क पडायला काहीच प्रॉब्लेम नाही. जिओग्राफीमध्ये थोडेसे जास्त मार्क मिळतात, इतिहासात थोडेसे कमी असतात. तरी सुद्धा आपण काय करूया, इतिहासामध्ये 22 पकडूया आणि जिओग्राफीमध्ये 23 पकडूया. टोटल मार्क्स किती झाले? 45. हा. तर आपल्याला स्पेशली जे सोशल सायन्स जे घेणारे आपले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी 45 मार्क्स तुम्हाला दोन्ही विषयामध्ये मिळायलाच पाहिजेत. आणि ही 45 मार्क्स तुम्हाला 100% मिळतात जर तुम्ही हे सगळे मुद्दे कव्हर केले तर. म्हणजे टीईटी परीक्षेत येणारे 90% मुद्दे इथं क्लिअर आहेत. आणि हे जे मुद्दे आहेत हे मी फक्त तुम्हाला मुद्दे सांगितलेत. आता इथून पुढचे जे आपले लेक्चर होणार आहेत त्यामध्ये आपण हे विस्तारानं पाहणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळेल, अभ्यास होईल तुमचा. आणि सगळ्यांनी मी सांगितलंय त्या पद्धतीनं 45 मार्क सोशल सायन्स मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. 45 मार्क्स. इतिहासाला 22, भूगोलाला 23. आणि ज्याचा भूगोल चांगला आहे अशाने मात्र भूगोलासाठी 28 मार्काचं नियोजन करायचं. मला स्वतःला एका टीएटीच्या एक्झाम मध्ये भूगोलामध्ये 28 मार्क आहेत. तर होऊ शकतं, म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे मी, फक्त आपण करू शकतो. तर आपण ध्येय व्यवस्थित ठेवलं, त्याच्याशी आपण प्रयत्न केले, मार्गदर्शनानुसार अभ्यास केला तर भूगोलामध्ये 28 मार्क मिळू शकतात. हे मला सांगायचंय. ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही सगळं वाचा, अभ्यास करा. ज्यावेळेस आपले हे डिटेलमध्ये लेक्चर असतील त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये या किंवा त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिलं तरी काही हरकत नाही. आज शनिवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये कोणाची काय अडचण आहे का? भूगोल आणि इतिहास या विषयाच्या अभ्यासामध्ये मला सांगा. भूगोल, इतिहास, अर्थात भूगोल अर्थशास्त्र आणि इतिहास नागरिकशास्त्र, ते पण आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. एंड करू का? हो सर. ओके, धन्यवाद. अभ्यास करत राहा आपण. हो सर.